नमस्कार मंडळी, गावी आल्यानंतरचा आत्ता आमचा दुसरा दिवस आहे आणि आमच्याबरोबर यावेळेला आमचे फॅमिली फ्रेंड्ससुद्धा आलेले होते. तर आज आहे सोमवार आणि आम्ही आज कड्यावरचा गणपती, चंडिका देवीचं मंदिर त्याचबरोबर दापोलीतले अजून काही ठिकाणं आहेत, ते सगळं फिरण्याचं आज आमचं ठरलेलं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चंडिका देवीच्या मंदिरात गेलो. बरं, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अंधार असल्यामुळे मी तिथे काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता. तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही केशवराजला गेलो. नंतर काजूची फॅक्टरी आहे जी दापोलीमधली, म्हणजे चंडिका देवीच्या मंदिरातून येताना ऑन द वे लागते ती. तर तिथे फिरलो संपूर्णपणे. काजू कसं बिया कशा फोडून त्याची जी प्रोसेस असते ते सगळं तिथे जे काका होते त्याने आम्हाला दाखवलं. संपूर्ण फॅक्टरी फिरवली. त्याच्यानंतर आम्ही तिथे शॉपिंगसुद्धा केली होती. काजू, त्याचबरोबर आंबा पोळी, बरंच काही घेतलं. त्याच्यानंतर इथे आता आम्ही कड्यावरच्या गणपतीला आलेलो होतो आणि फ्रेंड्स आपल्याकडे दापोलीला गावी आले होते. तर आम्ही सगळेजण मिळून आज मस्त कड्यावरचा गणपती, चंडिका देवी, अजून काय बघितलं, केशवराज मंदिर असं सगळीकडे फिरायला गेलो होतो. तर आता सध्या आम्ही कड्यावरच्या गणपतीला आलो आहे आणि जे गणपतीचं पाऊल आहे ना खाली, तिथे फोटो काढून आता आम्ही निघालो. तर ही आता हे बघा आमच्यावर आमच्या फ्रेंड. तुम्हाला कसं वाटलं एवढा वेळ फिरून? जेवण कसं वाटलं? जेवण चांगलं होतं. आमंत्रणमध्ये आम्ही जेवलो होता, ऑन द वे होतं तिथं. पण जेवण चांगलं होतं, आवडलं. फक्त गर्दी होती. आता कसं थांबावं लागलं, एक तास थांबावं लागलं, कारण का लोक आता इकडे येतात ना, टुरिस्ट पॉइंट झाले, तर लोक बरेच तरी सबर का फल मीठा होतं. तसं जेवण चांगलं होतं. व्हेज थाळीत खाल्ल्या, सोमवार असल्यामुळे चांगलं वाटलं. जेवण खाल्लं, आवडलं. चला, थँक्यू. जय महाराष्ट्र. फॉलो, सबस्क्राईब आरती विथ कोकणी फूड विथ आरती. कोकणी फूड विथ आरती.